तर सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे भावांनो, आज आपल्या आदिवासी समाजातील मुली विकल्या जात आहे, त्याच्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालय निफाड इथे आलेलो आहे। तर सर्व आदिवासी भावांनी आम्हाला सपोर्ट द्या, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। आज आपल्या आदिवासी समाजावर खूप अन्याय अत्याचार होतोय। तर भाऊ दोन शब्द बोलतील अजून। जे आदिवासी भाऊने आता सांगितलं का आपल्या समाजाच्या अन्याय अत्याचार गेल्या स्वतंत्र झाल्यापासून अन्याय अत्याचार चालू आहे। तर आज आमच्या लेकी महिला आणि सुरक्षित नाही, त्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षापासून धरणे आंदोलन मोर्चा आंदोलन काढतोय, पण कोणताही प्रशासन असो कोणी असो त्याच्यावर कारवाई करत नसून आपल्या कायदेशीर कुठेतरी अटकवलं जात आहे। पण आज असं झालंय का आमच्या मुली विकल्या जात आहे, एजंट जे आहे ना त्यांच्यानुसार आज विकले जाते 1.5 ते 2 लाखाला 3 लाखाला अशा विकल्या जाऊ राहिल्या आहे। त्याच्यामुळून एजंट लक्षात ठेवा, तुम्हाला आमच्या आदिवासीच्या मुली लागताय का, लागत असतील तसं कायदेशीर तुम्ही केलं पाहिजे। पण काय झालंय, आज आमच्या अशिक्षित परिस्थिती गरीब मुली बघितल्या जात्या आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून विवाह केला जातो। अशा आज आम्ही इथं नांदोडी गावातील महिला आहे, त्या महिलांनी तसंच केलं आहे। त्याच्यामुळं ज्या शासकीय प्रशासकीय तहसीलदार असेल पोलीस स्टेशन असेल त्यांनी सर्वांना एक विनंती का आमच्या मुली सर्वांना एक विनंती का आमच्या मुली यांचा विक्री पैशासाठीचा आमिष दाखवून त्या विवाह केला जातोय। याच्यावर काहीतरी आळा बसला पाहिजे, यांच्यावर कोणती कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर कोणत्या तरी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण का सदर या अफाट एजंटगिरी मार्फत या पैशाची लूट होऊन त्या कुटुंबाची पण काही जे असेल ते होतंय आणि ते एजंटगिरी करणारे त्याला 2 पैशाची आमिष दाखवून सगळ्या गोष्टी चालू आहे। तर या एजंटगिरी आणि जे विकणारे जे कोणी असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही सर्वांनी आज इथं तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले। त्यानंतर आज आम्ही परत उपविभागीय अधिकारी निफाड यांच्याकडे पण निवेदन सादर करतोय। जे कोणी असं करत असेल त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण ते पैशाचे आमिष दाखवून त्या मुली विकल्या जात आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या आज निषेध मोर्चासाठी नाही तर कारवाई केली तर येत्या 10 ते 15 दिवसात परत आम्ही पोलीस स्टेशन असेल तिथं निषेध मोर्चा काढू। कारण का आमच्या मुली ह्या आमच्या मुलांना नाही राहिले तर मग उद्या करायचं काय, हा मोठा प्रश्न आमच्या आदिवासी समाजाचा आहे। कारण आम्हाला तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता तुम्ही आदिवासी कशावरून, जर आमच्या मुली नाही राहिले तर आमचं जो परंपरागत असेल व्यवस्था कशी काय तयार होईल। त्यासाठी आम्हाला या जे कोणी एजंट करणारे असतील आणि जे लग्न लावून देणारे असतील त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे, एवढीच आपली भूमिका आहे। जय आदिवासी, जय शबरी माता, जय क्लैवे, जय जयेश।